ठीक आहे. आणि दररोज आपण किती MID पाणी घेतो? 195 ml पाणी येतात. पाणी आहे आमच्याकडे. ऐका ना, तुम्ही नागरिकांना, प्रत्येक नागरिकांना शहराच्या किती लिटर पाणी देताय? द्यावं लागतं नियम. 500 लिटर प्रति माणसे प्रतिनिधी आहे. नाही. 135 लिटर प्रति माणसे 500 कुठून आणलंय? एका नळाला 500, एका टॅपला 500 लिटर देतो पर डे. एका व्यक्तीला किती लिटर पाणी? 135 लिटर प्रति माणसे आणि प्रतिनिधी. किती लोक आहेत? 12 लाख. 12-12.5 हे किती पाणी झालं? पाणी आहे. पाणी ऐका ना, थांबा ना. पाणी किती झालंय? किती MID पाणी झालं? आज मला दररोज पाणी पुरवठा करायचा आहे शहराला. किती MID पाणी झाले? 195 ml पाणी येत आहे. आता 195 MID घेता, पण लागतंय तुम्हाला 135 MID पाणी. नाही नाही, किती? 195 लागतं. ऐका ना, सांगा ना किती लागतं ते सांगा ना. 250 ml पाणी पाहिजे दररोज. लोक तिथे 12.5-13 लाख. 13 लाख लोक. मग 13 लाख लोकांना किती MID पाणी जवळ द्यावं लागतं हे सांगा ना. कॅल्क्युलेशन सांगा. 135 प्रमाणात करून नाही, त्याला पॉपी करणं, त्याला फिल्टर करणं, त्याला वेस्टेज धरून 250 ml पाणी. ठीक आहे. वेस्टेज किती आहे? आता जवळपास 20% हा? 20%, 18 ते 20%. 18-20% कशा तुम्ही काढले का? कुठं आहे का चार्ट? दाखवा. 18-20% वेस्टेज. तुम्ही वॉटर ऑडिट केले का? पहिला आहे. प्रश्न. आता सगळ्या टाक्याला स्काडा सिस्टम ऐका, पहिला प्रश्न, वॉटर ऑडिट तुम्ही केले का? स्काडा आणि सिस्टम मला ते वॉटर ऑडिट साहेबांसमोर द्या. ते आहे, त्याची रेकॉर्ड आहे. वच्चल साहेब आता काळा सिस्टीम आता केलाय वॉटर ऑडिट. तसं करता येईल का आपल्याला? आणि नगर हा बोला ना. याच्यामध्ये वाटलं की काय काय त्याच्यामध्ये एक दुसरी आपल्याला पण शेअर करतो. मागच्या 2 महिन्यापूर्वी मी पत्रावरून केला होता. मला वाटतं माझं त्याचं प्रमोशन झाले सगळ्या टीव्हीमध्ये. काही आम्हाला एक इन्स्पेक्टर होतं, त्याच्याने पत्रावरून पत्रावरून केलं होता की काही प्रमोशन झाल्यानंतर दिवाळीच्या आधी झाले प्रमोशन. ऐक साहेब, आपण ठीक आहे, आपण एक अभ्यास केलाय का? नगरोत्सव मध्ये आपल्याला 10 वर्षापूर्वी 95 कोटी रुपये मिळाले होते फक्त ऑटोमेशन करता. हे बरोबर आहे का? स्मार्ट सिटी मध्ये मिळालं होतं. कशासाठी मिळाले होते? नगरोत्सवामध्ये. नगरोत्तम नाही, स्मार्ट सिटी मध्ये मिळालेले आहे. नगरोत्सवामध्ये तुम्हाला पैसे दिले होते कशासाठी? ऑटो स्काडा पैसे कुठून दिले? स्काडा स्मार्ट सिटी मधून पैसे मिळाले, त्यामध्ये ते आपण टाकायचे. आणि माझ्या अखत्यारीतली माझ्या अध्यक्षतेखाली आपण सर्व पत्रकार, सोलापूर महानगरपालिकेच्या सगळ्या विभागाचे अधिकारी सर्वजण उपस्थित राहिले, त्याबद्दल मी तुमच्या सहित त्यांचे स्वागत करतो. माझ्यापेक्षा आज पत्रकार जरी तुम्ही सर्वजण असले तरी तुम्ही सोलापूर शहरामध्ये गेली 20 वर्षे 30 वर्षापासून वास्तविक करत असता. खरं बघितलं तर माझ्यापेक्षा तुम्हालाही जास्तीत जास्त सोलापूर शहराची परिस्थिती आणि सोलापूर शहरासाठी लागणाऱ्या समस्या आणि त्या समस्याचं निराकरण किंवा निवारण कशा पद्धतीने केले पाहिजे याची माहिती तुम्हाला आहे. सहसंपर्क पदी माझी नेमणूक झाल्यानंतर मला वाटतं अध्यक्ष या ठिकाणी बसले आहेत. 2च महिन्यामध्ये आज आपण ही दुसऱ्यांदा बैठक घेतो. मागील आठवड्यामध्ये किंवा मागच्या 15 दिवसांमध्ये मी 3 दिवसाचा दौरा सोलापूर शहरामध्ये केला होता. तुमच्या सोबत चर्चाही केली होती. नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पक्षाच्या पदाधिकारी असतील, सर्व पक्षाचे अधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, नेमकं सोलापूर शहरासाठी कशा पद्धतीने वर्किंग केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण आजची ही मीटिंग या ठिकाणी आयोजित केली. प्रामुख्याने जर त्यातील पहिला प्रश्न तुम्हाला माहिती सर्वांना की आपण तो घेतला होता पाणी टंचाई. पाणी टंचाई मधील सोलापूरच्या नागरिकांची, आमच्या पत्रकार बंधूंची, नगरसेवक लोकांची जी त्यांचा अनुभव गेली 30-25 वर्षापासूनचा होता. आणि पत्रकारे मला त्या ठिकाणी 2-4 पत्रकार मला नरेश बनसोडे बोलला, 2-3 जण पण बोलले की खऱ्या अर्थाने वास्तविक बघितलं तर हा तुमच्या लोकांच्यासाठी असलेला जटिल प्रश्न आहे. गेली 20 ते 25 वर्ष 2 महिन्यामध्ये मी पदभार स्वीकारल्यानंतर महत्वाच्या मुद्द्याला, त्या विषयाला धरूनच आज आपण खरं तर आपला सर्वात महत्वाचा विषय जो होता तीव्र पाणी टंचाईचा होता. त्याच्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते नंतरचे, ते आपण त्यात घेणारच आहे. प्रत्येक प्रश्न हा सोलापूर शहरासाठी महत्वाचाच आहे, म्हणजे माझ्या दृष्टिकोनात. मगाशी बोलत असताना काही लोकांचं असं म्हणणे आले होते की
ती MGP-ला विभागाकडे त्या तीव्र पाणी टंचाईचा जो प्रश्न आहे ते विभागाकडे सुपूर्द करा. पण वास्तविक बघितलं तर माझ्याकडनं आज चर्चा होत असताना सर्वजणच तुम्ही लोक या ठिकाणी होते. त्याच्याबद्दल मला वाटतं प्रवीण डोंगरेंनी पण सविस्तर जेवढा तुला अभ्यास होता तेवढं तू माहिती दिली आहे. मी पण सिव्हिल इंजिनियर आहे. हो बरोबर. मी तुझ्यासाठी आठवते का तुला 3 दिवसाच्या दौऱ्यावर असताना मी तुझ्या घरी आलो. घरी आल्यानंतर मी तुम्हाला शब्द दिला होता कुठल्याही पक्षपात न करता सोलापूर शहराच्या दृष्टिकोनातून आपण सर्व पक्ष, मी 2 आमदारांनाही निमंत्रण दिलं होतं, खासदारांनाही निमंत्रण दिलं होतं, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असतील, काँग्रेसचे नगरसेवक असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, MIM-चे असतील, जे प्रमुख पदाधिकारी आहेत, ज्यांना सोलापूर शहरासाठी तळमळ आहे, अशा सर्वांना आज आपण करून या ठिकाणी आमंत्रित केले. तुमच्या सर्वांची तळमळ, तुमचा सर्वांचा इतक्या वर्षाचा अभ्यास, की सोलापूर शहरासाठी काय आणि कशा पद्धतीने नियोजन करायचं त्याची आज आपली मीटिंग होती. आम्ही सगळे आजच फॅन झालो. फॅनचं नाही, आपल्याला भरपूर कामं करायचं, तुमच्या लोकांचं सर्वांचं काय आलं बरोबर आहे का?